नवोदय जय भीम विकास कडला का आपण पाहतोय थेट आज आपण आहोत भीमा कोरेगाव येथे. हो, आज आपण एक शौर्य लढाईची आठवण, आजचा दिवस आपला हा आठवणीचा आहे. आजचा दिवस आपण शौर्य लढाईची आठवण करणार आहोत. आपण पाहतोय की 1 जानेवारी 1818 रोजी जे भीमा कोरेगाव भीमा नदीच्या तीरी जे युद्ध झालं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने 500 महार सैनिकांनी जे 28,000 पेशव्यांना रोखलं, त्याचा हा स्मरणार्थ दरवर्षी ह्या भीमा कोरेगावच्या स्तंभास लाखो भीमानुयायी अभिवादन करण्यासाठी येतात, मानवंदना देण्यासाठी येतात. आणि थेट हीच आठवण, कारण हा जो स्तंभ आपण पाहतोय, हा जो भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे आपण पाहतोय, ह्या स्तंभावरती जर आपण पाहिलं तर हा स्तंभ नुसता स्तंभ नाही आहे, हा स्तंभ आहे समता, सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे. ज्या लोकांना गावाबाहेर ठेवून अन्याय अत्याचाराची वागणूक दिली जात होती, त्याच शूरसैनिकांनी ह्या भीमा कोरेगावचा इतिहास घडवला. हो, त्या इतिहासाची आठवण म्हणून ह्या भीमा कोरेगाव शौर्य दिनी लाखो भीमानुयायी या ठिकाणी अभिवादनासाठी येतात. आपण पाहतोय की ह्या भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे, ह्या शौर्य स्तंभाजवळ आपण पाहतोय की अनेक भीमानुयायी जे आहेत ते नतमस्तक होतात. अनेक लोक येतात, मोठमोठे मान्यवर असतील किंवा सर्वसामान्य भीमानुयायी असेल, हे सर्व या ठिकाणी येतात. या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो ह्या भीमा कोरेगावच्या शौर्यदिनी दिला जातो. हो, हा बदल झाला आहे 2018च्या दंगलीनंतर. कारण 2018च्या दंगलीनंतर खरा भीमा कोरेगाव काय आहे हा जगाने पाहिला आणि भीमा कोरेगावचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पूर्ण भारतामध्ये पोहोचला गेला. हो, थेट ह्या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातूनच दरवर्षी आपण जे लाईव्ह करतोय, ह्या लाईव्हमुळेच हा भीमा कोरेगाव हा सर्वांपर्यंत पोहोचतो. पण आपण पाहतोय की भीमा कोरेगाव दिनी हे भीमानुयायी जे आहेत, हे लाखो भीमानुयायी बाबासाहेबांच्या विचारांना धरून या ठिकाणी अभिवादन करायला येतात. थेट सर्व भीमानुयायींशी आपण दिवसभरात संवाद साधणार आहोत आणि संवाद साधत असताना आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. भीमा कोरेगाव हा स्तंभ, शौर्यगाथा, भीमा कोरेगावची शौर्यगाथा फक्त ट्रेंड आहे का स्वाभिमानाची, अभिमानाच्या लढाईचं प्रतीक आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वांशी आपण संवाद साधणार आहोत. आपण पाहतोय की मी आत्ताच म्हटलं की हा जो स्तंभ आहे, हा स्तंभ फक्त स्तंभ नाही आहे, हा इतिहास आणि साक्ष आहे स्वाभिमान, शौर्य आणि अभिमानाचे. आपल्यासोबत आहेत पॅन्थर बापू भोसले. मी भाऊ, आज आपण 1 जानेवारी दरवर्षी आपण या ठिकाणी येता, अभिवादन करता. दरवर्षी ज्यावेळेस आपण अभिवादन करायला या ठिकाणी येतो, अनेक नवनवीन संकल्प आपण करतो. काय सध्या ह्या वर्षी तुमचा पहिला संकल्प असेल? दरवर्षी आपण येतो, परंतु सर्वप्रथम सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि सर्व भारतीयांना आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या योद्ध्यांना, भीमसैनिकांना विजयस्तंभ शौर्य दिनाच्या हार्दिक हार्दिक मन भरून शुभेच्छा. जे युद्ध 1 जानेवारी 1818ला झालं, त्या युद्धामध्ये 500 महार सैनिकांनी जी कामगिरी बजावली, खऱ्या अर्थानं ती कामगिरी म्हणजे आपल्या हृदयात घडलेलं एक स्मारक आहे. ते स्मारक कसलं असेल कडलक साहेब? लॉर्ड बुद्धा टीव्हीला मी मुद्दा म्हणून सांगतो, तुमचे आभार मानतो की खऱ्या अर्थानं आपला आवाज आहे लॉर्ड बुद्धा टीव्ही. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हा देखील एक ह्या देशाचा गुलामगिरीच्या विरोधात लढणारा एक आवाज आहे. पण त्याही अगोदर 1818ला ज्या मनुस्मृतीविरुद्ध, ज्या बाजीराव पेशव्याच्या विरोधात जे 500 सैनिक लढले, त्यांनी 28,000 पेशव्यांना गाडलं, संपवलं. ते रणांगण त्यांनी जिंकलेलं आहे, परंतु युद्ध आजही चालू आहे. खऱ्या अर्थानं ते युद्ध कसं चालू आहे की आज छुपा जातीवाद आहे. आज छुपा सगळ्यात मोठा तुम्ही कटकारस्थान रचणारे जे मग आपण संघाचे लोक बोलू किंवा ब्राह्मणी षडयंत्राचे लोक बोलू, त्या लोकांनी अजून चालू ठेवलेलं आहे. म्हणून मी समाजाला अपील करतो, मी निळ्या झेंड्याच्या भीमसैनिकाला अपील करतो, तो कुठल्याही पक्षात असो, कुठल्याही संघटनेत असो, की बाबांनो आता तरी एक व्हा. बाबासाहेब आंबेडकर इथं आले, बाबासाहेबांनी ही पवनभूमी आपल्याला दाखवली. माझे पूर्वज सदनाक महार होते, त्यानंतर माझे वडील पॅन्थरचे संरक्षण मंत्री होते. आम्ही ज्यावेळेस स्तंभाला यायचो तो आमचे वडील इथली माती घ्यायचे आणि एका पुडीमध्ये बांधून घरी घेऊन जायचे. तर म्हणायचो बाबा हे काय आहे? तर म्हणायचे
की माती आपण ठेवली, हे माती आपण जपसली आणि रोज कपडा लावली तर खऱ्या अर्थानं आपली येणारी पिढी ही लढाऊ होईल. ही माती ही पवनभूमी आहे. कृपा करून मी मगाशी महाराष्ट्र शासनाला आव्हान केलं की हे स्मारक, हे राष्ट्रीय स्मारक, हे पर्यटन स्थळ व्हावं. ज्याप्रमाणे बुद्ध लेणीला लोक जातात, ज्या पद्धतीने लोक बौद्धगया लुंबिनीला जातात, तक्षशिलेला जातात, त्याप्रमाणे हे यादीत टाका. तुम्ही लहान मुलांच्या सहली, शाळेच्या सहली इथं काढा. आपल्या पुढच्या पिढीलाही दाखवा की आम्ही कधी गुलाम नव्हतो, आम्ही शूरवीरांचे औलाद आहोत. हम लढने वाली कौम है, हम बदला लेने वाली कौम है, और जो हमसे लढेगा हम उसको नेस्तो नाबूद करने वाली कौम है. नवीन संकल्प असा आहे की विविध राजकीय पक्ष जरी असले, विविध संघटना असल्या, सामाजिक चळवळ असल्या, पण आपला बाप एक आहे. त्या बापाची जाण ठेवा, त्या बापासाठी, बाबासाहेबांसाठी काम करा आणि खऱ्या अर्थानं तुमची एकजूट महत्त्वाची आहे. ही संकल्पना नेहमी सांगतो, शिका, संघटित व संघर्ष करा. लढाई मोठी आहे आणि ती लढलं पाहिजे आणि जिंकलं पाहिजे. भाऊ, तुम्ही आता जसं तुम्ही आता यंग जनरेशनवर बोलले, बरोबर, की बाबा आत्ताची पिढी. मला एक सांगा, आता आपण पाहतो संविधानिक अस्तित्व आणि राजकीय अस्तित्व जर पाहिलं तर आता 1 जानेवारी भीमा कोरेगाव आपण बघतो, रील स्टार, यूट्यूब, फेसबुक सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट केलं जातं आहे. काय आहे सध्या फक्त ट्रेंड म्हणूनच स्मारक राहणार आहे का त्याचा खरा आशय समाज घेणार आहे? खऱ्या अर्थानं मी तुम्हाला, आज सोशल मीडियाचा हा जमाना आहे. ट्रेंड म्हणून तुम्ही रील स्टार टाकताल, तुम्ही रील बनवताल, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वापरताल. चळवळ तिथल्यापुरती मर्यादित राहता कामा नये. तुमचा प्रश्न मला समजला, परंतु मी रोखठोक बोलणार आहे. आमच्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत की तुम्हाला जर रील स्टार बनायचं असेल तर खऱ्या अर्थाने ब्लू स्टार बनावं लागेल. रस्त्यावर उतरून आता लढाई केली पाहिजे. आता इंस्टाग्राम, फेसबुकची लढाई आहे, सोशल मीडियाची लढाई आहे, तिथेही आपले लोक पाहिजे. परंतु रस्त्यावर उतरणारा आंबेडकरी चळवळीतला भीमसैनिक हा आम्हाला गरजेचा आहे. जो प्रश्नावर भांडणारा आणि जो सातत्याने विचार मांडणारा, तो खऱ्या अर्थाने आंबेडकर पॅन्थर आम्हाला पाहिजे. ही भूमिका आहे. मी आवाहन करेल तरुणांना की बाबांनो, तेही करा, पण रस्त्यावर उतरा. उन्हाच्या झाडा लागून द्या, पायाला चटके बसून द्या. ही चळवळ बाबासाहेबांनी फार मेहनत कष्टाने आपल्याला मिळवून दिलेलं स्वातंत्र्य आहे. त्याच्यावर पाणी फिरू नका. आणि ह्या समाजाला आपल्याला एक दिशा द्यायची असेल तर तरुण पिढीने आता उठाव केलाच पाहिजे. जय भीम. नक्कीच आपल्यासोबत बापू बसलो ते आपण पाहिलं की त्यांनी तरुण पिढीने उठाव केला पाहिजे हा संदेश दिला आहे. असंच आपण अनेक भीमांशी वार्तालाप करणार आहोत. आपण सर्वांशी संवाद साधताना आता आपल्यासोबत आहेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व जोगेंद्र कवाडे सर. आपण कवाडे सरांशी चर्चालाप करणार आहोत. सर, सध्या दरवर्षी तुम्ही या ठिकाणी भीमा कोरेगाव स्तंभाला अभिवादन करता. अभिवादन केल्यानंतर वर्षभर तीच ऊर्जा घेऊन तुम्ही पक्षाचा असेल, समाजाचा असेल, सर्व काम करता. पण सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे तो फक्त ट्रेंडपुरता मर्यादित राहिला आहे का त्याचा आशय, त्याचा जो भीमा कोरेगावचा मेन जो मुख्य कारण आहे ते सर्व समाजाने समजून घेऊन काम केलं पाहिजे? 1980 पासून सातत्याने दरवर्षी भीमा कोरेगाव आपल्या पूर्वजाच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मी येत असतो. 1981 मध्ये या भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन करून नवीन वर्षाची सुरुवात शौर्य दिनापासून आम्ही केली. शौर्य दिन मीच घोषित केला. तेव्हापासून आम्ही सर्वजण शौर्य दिन म्हणून या ठिकाणी येत असतो. लाखोच्या संख्येने देश विदेशातून आमच्या पूर्वजाच्या शौर्याचा अभिवादन करण्यासाठी इथे येत असतात. शोषित, पीडित, वंचित, बहुजन, अल्पसंख्याक असतील, जो काही वंचित समूह, उपेक्षित समूह आहे त्याच्या शौर्याचं हे प्रतीक आहे. आणि प्रेरणा घेऊन या ठिकाणी लाखो लोक येतात. ही प्रेरणा घेण्यासाठी येतात. केवळ विजयस्तंभाला अभिवादन करत असताना, संकल्पही करीत असतात, हे परमपूज्य बाबासाहेबा ज्या पद्धतीनं जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढं करून या देशातील तमाम कोट्यावधी शोषितांना, पीडितांना सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं, ताटमाने जगण्याचा अधिकार आपण मिळवून दिला. देशाचं संविधान दिलं आणि या देशाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना समता, बंधुत्व, सामाजिक न्याय ची शिक्षा दीक्षा आपण दिली. हे तुझं जे स्वप्न आहे, हा देश खऱ्या अर्थानं माणसांचा देश व्हावा, मानवी मूल्य देशात रुजवली जावीत,
पेशवाईची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी आमच्या 500 पूर्वजांनी रक्ताचं दान दिलं, प्राणाचा मोल दिलं, त्यांचाच वारसा घेऊन आमची ही समाज जनता जी आहे ती देखील बौद्धमय भारताचं तुझं स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा या ठिकाणी घेत असते. आणि म्हणून या ठिकाणी येताना एक लोकांच्या मनात एक भावना असते की 500 आमच्या शूरवीर पूर्वजांनी जीवाचं रान केलं, रक्त सांडवलं, बलिदान दिलं, त्यातून पेशवाई नष्ट झाली, गुलामगिरी नष्ट झाली, पण अद्यापही या देशामध्ये गुलामगिरीचे पाश आवळण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधान हटवण्याची भाषा बोलणारे लोक पुन्हा या देशामध्ये पेशवाई आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आता जमाना बदललेला आहे. या देशातील केवळ दलितच नव्हे, तमाम शोषित पीडित जनता, मग ती कोणत्याही जाती धर्माची असेल, ती देखील सन्मानाने जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते आहे. हे युद्ध आहे, साधं युद्ध नव्हतं. 28,000 पेशव्यांचा सैन्याचा नायनाट करून 500 आमच्या शूरवीर पूर्वजांनी जे मुक्ती मिळवून दिली, ह्या मुक्तीची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानवी मूल्य या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, त्याची शपथ घेऊन बाबासाहेबाच्या स्वप्नातील भारत देश निर्माण करण्याचा संकल्प करण्यासाठी लाखो लोक या ठिकाणी येत असतात. आजच्या ह्या शौर्य दिनाच्या निमित्तानं देशातील जगातील तमाम जनतेच्या वतीनं मी शौर्यस्तंभाला, आमच्या पूर्वजाच्या शौर्याला अभिवादन करतो आणि पुन्हा तमाम जनतेला विनंती करतो, इथे येऊन फक्त स्तंभाला सलामी देत पुरणार नाही, तर सलामी देत असताना देखील बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत कसा निर्माण होईल यासाठी आपण जीवाचं रान केलं पाहिजे आणि मुक्तीचा लढा सातत्याने सुरूच राहिला पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो. सर्वांना शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. थेट आपल्यासोबत कवाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव जयदीप भाई कवाडे हे युवांसाठी काम करतात आणि थेट ते महामंडळावर देखील आहेत. भाऊ, काय सांगाल, महामंडळावर काम करत असताना आज तुम्ही भीमा कोरेगावच्या शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलात, काय भावना आहेत सध्या आजच्या दिवशी? सर्वात पहिले मी या देशाचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. आणि हा जो आमचा लढा होता 1 जानेवारी 1818चा, आम्ही आमच्या बहादूर शूरवीरांना अभिवादन करायला इथे येत असतो. आणि आज एक गोष्टीचा मोठा आनंद होतो की ज्या गोष्टीची सुरुवात खऱ्या अर्थानं 1980मध्ये जेव्हा कवाडे सर, मी अगदी लहान होतो, कवाडे सर आम्ही यायचो, खांद्यावर छोटासा स्पीकर घेऊन यायचो, तेव्हा लोकांना माहितीच नव्हतं की भीमा कोरेगाव हा विजयस्तंभ आहे लताताई. पण कवाडे सरांनी सुरू केलेली ही यात्रा आज आपल्याला अनेक पक्षांचे, राजकीय पक्षांचे तंबू बंबू दिसतात. अनेक लोक असे आहेत जे म्हणतात की आम्ही वंचित झालो. आमच्यातील काही लोक आहेत जे आज म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत म्हणतात आम्ही वंचित झालो. पण माझ्यासारख्या भीमसैनिकाच्या मनात एक प्रश्न आहे, हो आम्ही मान्य करतो, ही तमाम आंबेडकरवादी बहुजनवादी जनता मान्य करते, हो आम्ही वंचित होतो, पण आम्ही वंचित होतो 14 ऑक्टोबर 1956च्या अगोदर. पण ज्या दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली, या देशामध्ये आता कोणीही वंचित नाही. म्हणून वंचितांच्या नावाने राजकारण करायचं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला रिपब्लिकन पक्ष संपवण्याचं पाप काही लोक करत आहे. समजने वाले को इशारा काफ़ी है. मला आज एवढंच आव्हान करायचं आहे, आंबेडकरी बहुजनवादी युवकांना एवढंच आव्हान करायचं आहे की आज रिपब्लिकन पक्षाच्या अनेक शकलं झालेल्या अनेक गट आहेत. आमचे प्राणप्रिय नेते कवाडे सरांची अगदी भूमिका आहे. आम्ही दलित मुक्ती सेनेसारखी संघटना, दलित मुस्लिम सुरक्षा महासंघटनेसारखी संघटना या रिपब्लिकन ऐक्यासाठी विलीन केली. आमचे नेते कवाडे सरांची आज देखील भूमिका आहे की सर्व रिपब्लिकन नेत्यांनी एक यावं. प्राध्यापक कवाडे तुमचा भीमसैनिक म्हणून काम करेल. आणखी बाकीच्या नेत्यांना काय पाहिजे? आज मी आवाहन करतो, वंचितांना नाही पण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन मानतात अशा सर्व रिपब्लिकन नेत्यांना, सर्व गटांना, आमच्यात कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही, जो रिपब्लिकन म्हणून काम करतो तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीमसैनिक. सर्व रिपब्लिकांनी एक झेंड्याखाली यावं आणि फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचा एकच पक्ष म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आमचा एकच नेता म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या दिवशी आमची चळवळ, आमचे युवक, आमचे सर्व रिपब्लिकन गट या पद्धतीने काम करतील,
बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की या देशातील सर्वात मोठा विरोधी पक्षनेता जर का कोणी बनू शकतो तर तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे. मी आज एकच साहेब आणि आमच्यातील काही लोक बाबासाहेबांची प्रतिमा डावलून स्वतः बाबासाहेब बनायचा प्रयत्न करत आहे. आता लॉर्ड बुद्धा हा आपल्या समाजाचा चॅनल आहे. समाजाच्या चॅनल समोर आवाज द्या, एकच साहेब. अरे जेवण नाही करून आले का? आवाज जोरात द्या, एकच साहेब. अरे पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब. भाऊ मी हा झाला आपला राजकीय भाग, पण तुम्ही आता महामंडळावर काम करताय. काय उपाययोजना आहेत महामंडळाच्या? काय लोकांपर्यंत सुविधा देता येतील? समाजाला कसा त्याचा फायदा होईल? आता सध्या तरी लघु उद्योग महामंडळाच्या माध्यमातून आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेणार आहोत. आमच्या बहुजन समाजातील युवकांना, आमच्या मागासवर्गीय समाजातील युवकांना जास्तीत जास्त छोटे व्यवसाय करायसाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात हे मेळावे घेऊन आमच्या लोकांना कसा रोजगार मिळेल यासाठी आम्ही काम करत आहोत. धन्यवाद. जय भीम. नक्कीच आपण पाहिलं की आपल्यासोबत होते कवाडे सर आणि त्यांचे चिरंजीव जयदीप कवाडे. महामंडळावरती लघु उद्योग महामंडळाचे जे कामकाज आहे ते कशा पद्धतीने करणार त्यांनी सांगितले. थेट आपण आता चर्चा करता करता अनेकांशी वार्तालाप करत आहोत. वार्तालाप करता करता आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत खेड आळंदीचे जे आमदार आहेत बाबाजी काळे ते आपल्यासोबत आहेत. थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. बाबा नमोदाय. जय भीम बाबा. कारण अख्खा लॉर्ड बुद्धा टी व्ही तुम्हाला पाहतोय भारतभर. काय सांगाल, आज तुम्ही भीमा कोरेगावच्या शौर्यदिनी इथं या ठिकाणी आलात. शौर्यदिनाला विजयस्तंभाला अभिवादन केलं. हा विजयस्तंभ जो आहे तो इतिहासाची साक्ष आहे, न्याय समतेचं प्रतीक आहे. पेशव्यांच्या विरुद्ध लढाई झाली. महार रेजिमेंट होतं, पण महार रेजिमेंटमध्ये फक्त महार सैनिक नाही तर सर्व जातीचे 18 पगड जातीचे सैनिक त्या महार रेजिमेंटमध्ये होते आणि त्यांच्या शूरवीराचं प्रतीक म्हणून आज हा शौर्यस्तंभ आहे. तुम्ही या ठिकाणी भेट देता एक आमदार म्हणून, आज काय भावना आहेत? 1 जानेवारी 1818 साली जे या ठिकाणी युद्ध झालं त्यामध्ये बरेच शूरवीर या ठिकाणी सैनिक मारले गेले. त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून गेले 208 वर्ष या ठिकाणी सर्व अनुयायी, सर्व बांधव या ठिकाणी येऊन त्या शौर्यदिनाच्या निमित्तानं अभिवादन करत असतात. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा 100 वर्षापूर्वी या ठिकाणी भेट दिली आणि त्या माध्यमातून आता या वर्षी 27ला 100 वर्ष पूर्ण होतील. आता आल्याच्या नंतर आम्हीसुद्धा अभिवादन केलं आणि त्या सर्व शौर्यदिनाच्या निमित्तानं त्या सर्व वीरांना अभिवादन केल्याच्या नंतर हा जो परिसर आहे संपूर्ण जगभरातून, देशातून, महाराष्ट्रातून सर्व अनुयायी या ठिकाणी शौर्यदिनाचं औचित्य साधून येत असतात. प्रशासनानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केलेली जय्यत तयारी, त्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे कलेक्टर असतील, इतर सर्व सहकारी असतील, सामाजिक न्याय विभाग असेल, वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून पोलीस विभाग असेल, अत्यंत काटेकोरपणे व्यवस्थित नियोजन केल्याचं दिसून येतं. या परिसराची सुधारणा व्हावी म्हणून सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेबांनी 100 कोटी रुपयाची यापूर्वी घोषणा केलेली आहे. माझं मत आहे की विधानसभेचा सदस्य या नात्यानं मी सुद्धा या ठिकाणी सभागृहामध्ये वेळोवेळी याबाबत विषय मांडणार आहे आणि या ठिकाणी भव्य असं बाबासाहेबांचं स्मारक मोठ्या प्रमाणामध्ये होऊन ते व्हावं म्हणून आता 100 वर्ष पूर्ण होत असताना शासनानं त्यासाठी मोठ्या स्वरूपामध्ये निधी मिळावा आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या सर्व बांधव जे आहेत एक मनोभावे या ठिकाणी येऊन अभिवादन करत असतात. मी सुद्धा वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं, माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं ज्या शिवसेना पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काम करतो आहे त्या सर्व पक्षाच्या शिवसैनिकांच्या वतीनं आणि आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या आम जनतेच्या वतीनं या ठिकाणी आज या सर्व शूरवीरांना 218व्या शौर्यदिनाच्या निमित्तानं अभिवादन करतो. जय भीम. बाबा लगेच जय भीम घातला तुम्ही. खरं जर पाहिलं तर थेट आता लाईव्ह चालू आहे. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की तुम्ही विधानसभा भवनामध्ये
काही म्हणजे आत्ताच्या सभेमध्ये तुम्ही तो प्रश्न टाकला होता की खेड आळंदीच्या चौकामध्ये बाबासाहेबांचं स्मारक व्हावं. आज इथं ही जी गर्दी पाहिल्यानंतर असं वाटतं का की आपल्या आळंदीमध्ये पण देखील खेडमध्ये देखील अशीच गर्दी बाबासाहेबांच्या स्मारकाच्या अवतीभोवती असावी अशी काही भावना निर्माण झाली? नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मला अभिमान आहे आणि त्या अभिमानाचं प्रतीक म्हणून सर्व समाज बांधवांबरोबरच आपल्या खेड तालुक्याचं वैभव एस टी स्टँड समोरचा बाबासाहेबांचा असणारा अर्धाकृती पुतळा त्याचं नूतनीकरण होऊन परिसराचं सुशोभीकरण होऊन एक पूर्णाकृती पुतळा व्हावा म्हणून विधानसभेमध्ये सुद्धा मी औचित्याच्या मुद्द्यात विषय मांडला. त्यावेळेससुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझं मत मांडलं आणि ते करण्यासाठी मी स्वतः शासनाच्या माध्यमातून किंवा दानशूर काही व्यक्तींचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी खेड शहरामध्ये पुणे नाशिक जुन्या हायवेवर एस टी स्टँड समोरचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा माझा मनोदय आहे. त्याचबरोबर तुम्ही नामदेव ढसाळांच्या स्मारकाबद्दल एक वक्त सभेमध्ये प्रश्न मांडला होता. काय म्हणजे नामदेव ढसाळांचं स्मारक बनवण्यासाठी काय संकल्पना मनात आहे? नामदेवराव ढसाळांची त्यांचं जे साहित्य आहे साहित्याच्या माध्यमातून त्यांचे जे कलागुण आहेत त्यांचं जे लिखाण आहे ते सर्व स्मारकाच्या परिसरामध्ये लावले गेल्याच्या नंतर त्यातून लोकांना मिळणारी प्रेरणा स्फूर्ती नक्कीच लोकांच्या भविष्याच्या हिताच्या दृष्टीने चांगली असणार. त्यामुळे एक चांगली जागा राजगुरुनगर शहर किंवा तालुक्याच्या परिसरामध्ये झाली तर त्या ठिकाणी स्मारक पण होईल, भव्य स्वरूपामध्ये अभ्यासिका होईल, वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोग्याच्या दृष्टीने प्रशिक्षण असेल, MPSC UPSCच्या माध्यमातून क्लासेस असतील, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात आणि एक उच्च शिक्षणासाठी MPSC UPSCच्या माध्यमातून दालन निर्माण होईल अशी त्या ठिकाणची अपेक्षा आहे. आज तुम्ही हे सर्व परिसर पाहिल्यानंतर काय आव्हान असेल? कारण लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण भारत तुम्हाला पाहतोय, सर्व समाज तुम्हाला पाहतोय, कोणा एका जातीचा व्यक्ती नाही तर सर्व समाज तुम्हाला या ठिकाणी पाहतोय. आमदार म्हणून काय आव्हान असेल? मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्कीच या परिसराचा विकास तातडीनं झाला पाहिजे. काही कायदेशीर बाबी आहेत त्या लवकर सुटाव्या म्हणून शासनाचे जे प्रयत्न आहेत त्याच्यात माझाही प्रयत्न राहणार आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, पालकमंत्री महोदय असतील, प्रशासनच्या माध्यमातून आयुक्त, कलेक्टर, सर्व संबंधित विभाग यांच्या माध्यमातून या ठिकाणी या परिसराचा भव्य स्वरूपामध्ये विकास होणं गरजेचं आहे. आणि जनतेला आव्हान एवढंच की शासन तर करणारच आहे, परंतु हे सगळं झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार बरोबर घेऊन अधिक प्रेरणेनं आपला हा भारत देश, आपला महाराष्ट्र आणि आपला जिल्हा, आपलं गाव कशा पद्धतीनं विचारानं, चांगल्या विचारानं जाईल ही प्रेरणा या ठिकाणून मिळू शकते. नक्कीच आपण पाहतोय की संतांच्या भूमीतून असलेले आमदार अनेक ठिकाणी आपण पाहतोय की वेगवेगळे विचार मांडतात, पण खरंच डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला एक आमदार आपले सर्व प्रश्न सभागृहामध्ये मांडतो आणि सर्व प्रश्नांना कशी दाद देता येईल याच्यासाठी धडपड करताना आपण पाहतोय. सत्ताधारी पक्षात नाही आहे, शिवसेना उभाटाचे आमदार आहेत, पण प्रत्येक आमदारांची भेटीगाठी घेऊन काम कसं मार्गी लावता येईल हे त्यांच्याकडून शिकण्याजोगं आहे. असंच जर प्रत्येक आमदारांनी जर केलं तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्यांच्या विभागामध्ये नक्कीच महाराष्ट्रातली सर्व कामे पार पडतील. हीच अपेक्षा ह्या 1 जानेवारी भीमा कोरेगावच्या दिनी आपण करूयात आणि पुढील भीमा अनुयायांशी देखील जवळ संवाद साधूयात. समाज कल्याणचे आयुक्त तसंच बार्टीचे निबंधक विशालजी लोंढे सर आहेत. सर, काय सांगाल? आज दरवर्षीप्रमाणे मी मागील काही वर्षापासून पाहतोय की तुम्ही ॲक्टिव्हली भीमा कोरेगावच्या ह्या शौर्यदिनी काम करता. अनेक ऊर्जा तुमच्यामध्ये प्रेरित भरलेली असते, दिवसभर तुम्ही त्याच ऊर्जेने पूर्ण दिवस काढता. काय भावना असतात? कारण 2026 आहे, नवीन वर्ष आहे, अनेक अधिकारी असतात की नवीन वर्ष मनवण्यासाठी आपला वेळ जो आहे तो कुटुंबासमवेत देता, पण तुम्ही दरवर्षी ह्या शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी असता. काय प्रेरणा असते आणि काय भावना असतात? निश्चितच सर्वप्रथम मी आजच्या शौर्य दिनाच्या सर्व भीम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जो तुम्ही उल्लेख केला की
युजली लोक आपल्या परिवाराला वेळ देतात आणि त्यांच्यासोबत हा दिवस घालवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु आम्ही एकाच बापाची लेकरं आहोत आणि हाच आमचा परिवार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या परिवारासोबतच आहोत आणि त्या उपर शासकीय पदावरती जबाबदारी पार पाडत असताना आपल्याच समाजासाठी, बांधवांसाठी काम करायला मिळणं ही आमच्या बापाची पुण्याईच आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही अशा पदांवर आज काम करू शकत आहोत. आजच्या या दिवशी आलेल्या प्रत्येक नागरिकाने आज विजयस्तंभाला अभिवादन केलेलं आहे आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन पुढचं सबंध वर्ष बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि आपल्या पूर्वजांनी जो पराक्रम गाजवला त्या सर्व विचारांना घेऊन आमचे हे बांधव पूर्ण वर्ष त्या अनुषंगाने झटत असतात, काम करत असतात. स्वतःचा परिवार सांभाळून ते आपल्या समाजासाठीचं जे काही देणं आहे, ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणाले ते 20वा हिस्सा तुम्ही खर्च करा आपल्या समाजासाठी, त्या पद्धतीने आमचे हे सर्व बांधव काम करत असतात. आज आपण इथं हा जो सगळा परिसर पाहत आहात विजयस्तंभाच्या बॅक साईडला आणि आजूबाजूला आपण सर्व चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा, जिल्हा प्रशासन, आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, समाज कल्याण आणि बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या सगळ्या बाबी पार पाडलेल्या आहेत आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत आम्ही देखील पाहिलं की चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा आम्ही देऊ शकलेलो आहोत. जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर येतो, त्यामुळं थोड्या गोष्टी इकडं तिकडं आपल्याला जाणवत असतील, परंतु एवढ्या मोठ्या गर्दीच्या अनुषंगाने आपण ज्या पद्धतीने प्रशासकीय सर्व यंत्रणांनी इथं कामकाज पार पाडलेले त्या अनुषंगाने तो बदल निश्चित आपल्याला जाणवला असेल. दादा, मी अनेक वेळा पाहतो की तुम्ही काम करत असताना बघितलं आपण की आता तुम्ही युवा आहात, अनेक तुमच्या इन्स्टा असेल, रील्स असेलच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना संदेश देत राहता. काही निधीचा प्रश्न जो आहे, विद्यार्थ्यांपर्यंत काही निधी पोहोचत नाही, स्कॉलरशिप पोहोचत नाही, अशा अनेक प्रश्न आपण पाहतो की उद्भवतोय, आंदोलन हे वगैरे वगैरे गोष्टी होतात. त्याकडे कसं पाहताय सध्या तुम्ही? नाही, निश्चित जेव्हा असे प्रश्न उद्भवतात ते काहीतरी शिकवण आपल्याला देऊन जातात आणि त्या अनुषंगानेच आम्ही सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि शासन त्यानुसारच कामकाज पार पाडत असतं आणि मोठ्या प्रमाणावर तुम्ही जर पाहिलं गेल्या कित्येक याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त आपले नागरिक, विद्यार्थी आणि जे कोण लाभार्थी आहेत यांना आपण तो न्याय देऊ शकू याच्यासाठी आपण झटत आहोत. शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून जेवढं आपण चांगल्यातलं चांगल्या बाबी आणि त्या ऑन टाईम मिळवून देऊ शकू, परंतु आपल्याकडे क्वांटम एवढा मोठा आहे आणि त्या अनुषंगाने असलेले कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या यामध्ये कुठंतरी दुफळे असल्यामुळं मग या गोष्टी कधी तर उद्भवतात आणि आपण त्या अनुषंगाने त्याच्यावरच्या उपाययोजना करत करत हा जो कामकाजाचा गाडा आहे तो आपण पुढं ओढत असतो. आपण पाहिलं की जेव्हा जेव्हा कामकाज चालतं, जसं तुम्ही म्हटलं की गाडा आपण ओढत असतो, पण याच्यातच कसं असतं की आता सरकारी प्रशिक्षक म्हणलं, सरकारी अधिकारी म्हणलं तर तो काही एका समाजाचा नसतो किंवा एका ज्यावेळेस काम करत असताना ते येतात त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना असेल असं नसतं. पण अनेक विद्यार्थी आहेत जे प्रश्नांना घेऊन, वेगवेगळे विचार घेऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात आणि त्यामुळे कुठंतरी समाज कल्याणकडं आज तरुणांची पाठ फिरताना दिसते. नाही, म्हणजे आपण एक बाजू पाहिली तर काही अंशी जे काही तुटपुंजा टक्का असेल त्यांचं, म्हणजे आपण 100 100 जणांना न्याय जर देता आला तर म्हणजे ते एकदम आलबेल होऊन जाईल. काही एखाद दुसरा टक्का विद्यार्थी किंवा लाभार्थी यांच्यापर्यंत जर आपण व्यवस्थितरित्या ते पोचवू नाही शकलो, इट डझंट मीन की आपण उरलेले 90, 95, 98% विद्यार्थी लाभार्थ्यांसाठी आपण ते काम केलेलं नाही आहे. तर आपण त्या अनुषंगाने कामकाज पार पाडत असतो. एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत जर असा विषय घडला तर त्यांनी आम्ही आमच्या कार्यालयाचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत, व्हॉट्सॲप नंबर विद्यार्थ्यांपर्यंत दिलेले आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असतो. आलेल्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील विविध माध्यमातून याच्यासाठी आम्ही झटत असतो. ठीक आहे, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात आणि त्या अनुषंगाने मग आपण या गोष्टींकडे पाहू शकतो. समाज कल्याणच्या आता काही नव्याने काही योजना येणार आहेत का? कारण म्हटलं जातं की समाज कल्याणचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवला जातो किंवा विविध ठिकाणी वळवला जातो. त्यामुळे अधिकारी देखील त्रस्त आहे की काही निधी जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, ते योजना पोहोचवण्यासाठी अधिकारी पण थोडंसं हातबल होतात. कारण निधीच जर नाही आला पुरेपूर तर ते पोचवलं जात नाही. काय अडचणी येतात? नाही, आता निधीची बाब ही टोटली शासन स्तरावर असते आणि आपण जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्या माध्यमातून आपण हे पार पाडत असतो. आमच्या स्तरावरती ज्या बाबी उपलब्ध होतील त्याला पूर्ण न्यायदान करणे
आणि त्या वेळच्या वेळी सर्व एक्झिक्यूट करून आपल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा रोल आपल्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आपण पार पाडत असतो. आणि जवळपास ज्या बाबी आमच्यापर्यंत उपलब्ध होतात त्या आम्ही 100% दरवर्षी आपलं जे फिनान्शियल इयर संपतं तोपर्यंत आपण ते सगळं पुरवण्याचं काम करत असतो. हा झाला आपला सामाजिक न्यायाचा भाग. आता आपण बार्टीकडे वळूयात. बार्टीमध्ये तुम्ही आल्यापासून भरपूर बदल झाला आहे, भरपूर सुधार झाला आहे. काय बार्टीमध्ये काम करत असताना काय अनुभव आला आता? नाही, निश्चित बार्टी स्वायत्त संस्था आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण आपल्या समाज बांधवांसाठीचं कामकाज तिथं पार पाडू शकतो याची प्रचिती मला आलेली आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या स्वायत्त संस्थेमध्ये काम करतो तेव्हा निर्णय क्षमता तेवढ्या स्ट्रॉंग असतात आणि आपल्याला चांगल्या चांगल्या योजना लॉन्च करणं तेवढं इझी होऊन जातं. तर रिसेंटली आम्ही CDEC बरोबर जो करार करून काही योजना लॉन्च केलेल्या आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना आत्ताचे असलेले कोर्सेस त्यांना मिळणं अपेक्षित आहे. काही आपल्या विद्यार्थी जे 10वी-12वीमध्ये शिक्षण सोडलेले ड्रॉप आउट आहेत अशा मुलींसाठी सुद्धा आम्ही आत्ताच्या युगाच्या अनुषंगाने काही कोर्सेस लॉन्च करत आहोत. आपले स्पर्धा परीक्षा आणि तत्सम याच्यातून जे रिझल्ट पेंडिंग होते ते देखील आम्ही आता तातडीने रिझल्ट डिक्लेअर केलेले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी साधारण 1-2 दिवसामध्ये आम्ही तो जी वेबसाईट आहे आपण ती ओपन करत आहोत आणि त्या अनुषंगाने ती कारवाई देखील आपण पार पाडत आहोत. आपले सगळे कार्यक्रम, हा जो आजचा प्रोग्राम आहे हा देखील आपण बार्टीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन पार पाडलेला आहे. आणि त्या अनुषंगाने काम करण्यासारखी गोष्ट आहे ना, आपल्याला काम बाबासाहेबांच्या विचारांचं पुढं न्यायचं आहे. त्यामुळं ती इंटरनली असलेली उर्मी आणि त्यातून या सगळ्या बाबी घडतात असं माझं मत आहे. शौर्य दिनाबाबत काय म्हणाल? कारण आज शौर्य दिन जो म्हणला जातो तर शौर्य दिन आपण बघतो की आता अनेक विद्यार्थी असेल किंवा तरुण असेल किंवा युवा वर्ग असेल व्हॉट्सअप फेसबुक मीडियावरती एक ट्रेंड म्हणून चालला आहे. पण त्या सर्वांनी एक ट्रेंड म्हणून पाहावं का याचा आदर्श घेऊन समता, न्याय आणि न्यायाची जो अन्यायाला प्रतिकाराची लढाई आहे त्याला बंड करून उठण्याची जी प्रथा, सिस्टीम, जे काही म्हणतो ना आपण आशय हा भीमा कोरेगावचा, तो त्यांनी घेतला पाहिजे, याकडे वळायला पाहिजे. काय सांगाल? एक अधिकारिकेच्या भूमिकेत तुम्ही काम करताना वेगळे आहात, समाजात काम करताना एक कुटुंब प्रमुख म्हणून वेगळे आहात आणि एक विशाल लोंढे म्हणून जेव्हा तुम्ही समाजात काम करता, तरुणांमध्ये जाता, काय सांगाल याबद्दल? नाही, निश्चित. आणि मला अतिशय आवडलेला हा प्रश्न आहे बिकॉज की मला माझ्या बांधवांबद्दल इथं बोलायला मिळेल. तर विषय असा आहे की 208वा शौर्य दिन आपण आज साजरा करतो आहे. 208 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने ती ब्रेवरी दाखवली आणि जे आपले पूर्वज ज्या लेवलचे शूरवीर योद्धे होते, आज 208 वर्षांनंतर संविधानाला 75 वर्ष उलटलेली आहेत आणि 75 वर्षांचा हा प्रवास पार करून आपल्याच बापाने दिलेलं संविधान फॉलो करून आपण या सगळ्या बाबी पुढे नेत आहोत. आज आपल्याला गरज आहे आपल्याला दिलेल्या त्या ठेव्याची, ज्यातून आपल्याला आपल्या बापाने सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिणार तो गुरगुरणार. म्हणजे तुमच्यात जन्माला आलेला तुमचा हा बंधू जेव्हा अशा पदावर तुम्हालाच रिप्रेझेंट करतोय तर याचं एकच गमक आहे की त्यांनी ते शिक्षण घेतलं आहे, तशा त्या परीक्षा पास केलेल्या आहेत. मी आलेल्या प्रत्येकाला इथं विनंती करेल, आपण शौर्य दिनाच्या या औचित्याला विजयस्तंभाला जेव्हा अभिवादन करतोय तेव्हा मनामध्ये एक शपथ घ्या की आम्हाला जे बाबासाहेबांनी सांगितलं आहे ते आम्ही फॉलो करणार, कारण आज गरज त्याची आहे. तत्कालीन कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था नव्हती, संविधान नव्हतं, म्हणून आमच्या पूर्वजांना त्या पद्धतीने लढावं लागलं. आज लढाई आहे शिक्षणाच्या माध्यमातून. उच्च पदावरती आमचे समाज बांधव गेले पाहिजे, वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आमची लेकरं डेव्हलप झाली पाहिजे, मोठमोठे एंटरप्रेनर, मोठमोठे कारखानदार निर्माण झाले पाहिजे. समाजकारण, राजकारण, अर्थकारण या प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या जोरावर आमच्या बांधवांनी जर आपला एक ठसा उमटवला तर निश्चित आज आपण जी मानवंदना द्यायला आलो आहे त्या शूरवीरांना त्याचा देखील अभिमान वाटेल, कारण आज त्या गोष्टीची गरज आहे. एक तुमच्यातला एक बंधू इथं सहाय्यक आयुक्त किंवा रजिस्ट्रार म्हणून काम करत असेल म्हणजे समाजवादाला असं होत नाही. आम्ही ज्या पोटतिडकीने झटतो काम करतो, तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख करता, या सगळ्या बाबी या तुमच्या माध्यमातून पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक बांधवाने त्याचा अंगीकार केला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आमचा बाप 18 तास अभ्यास करत होता, मी म्हणतो 9 तास अभ्यास केला तरी सगळेजण कलेक्टर होतील. आजच्या युगामध्ये हे शक्य आहे, फक्त ती करण्याची उर्मी माझ्या या बांधवांमध्ये यावी असं मी आजच्या दिवशी या सदिच्छा व्यक्त करतो.
आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम. नक्कीच आपण पाहतोय की बाबासाहेबांनी सांगितलं केलं तर अशक्य काहीच नाही आणि विशालजी लोंढे यांनी देखील ते करून दाखवले. तसंच आपण देखील समाजाने करून दाखवावं. आपण पाहतोय की बार्टीच्या माध्यमातून हे जे संपूर्ण हे जे आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे. 1 जानेवारी 2026 आपण पाहतोय की भीमा कोरेगाव विजयस्तंभाला शौर्य दिन पुस्तक स्टॉल सवलतीच्या दरात पुस्तकं लावल्यात. ही पुस्तकं देखील आपण पाहतोय की वेगवेगळे पुस्तकांचे फोटो देखील दिसतात. ह्या रांगा देखील आपण पाहतोय की ह्या रांगा आपल्याला दिसतात की ह्या रांगांमध्ये अनेक लोक आहेत जे आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळतात की ह्या पुस्तकं घेण्यासाठी ही रांगा आहेत. नक्कीच जे पावलं मंदिराकडे वळालेली होती ती पावलं आज पुस्तकाकडे वळाली आहेत आणि नक्कीच पुस्तकं वाचल्याशिवाय माणसाचं मस्तक देखील जागेवर येत नाही आणि पुस्तक वाचाल तर वाचाल बाबासाहेबांचा हा संदेश घेऊन सर्व प्रेरणेने पुढे जात आहेत. अनेक लोक या ठिकाणी पुढे जातात. हळूहळू आपल्या विचारांची जी प्रगती आहे ते करण्याकडे वळत आहेत. अनेक लोक आपण पाहतोय बार्टीच्या माध्यमातून आपण पाहतो की LED स्क्रीनवर देखील प्रश्न मंजुषेचा कार्यक्रम घेतला जातोय. असे वेगवेगळे विषय आहेत की जे अनेक प्रकारे या ठिकाणी पार पाडले जातात. आपण अनेकांशी देखील संवाद साधणार आहोत आणि पुढे पाहतोय अनेकांशी आपण संवाद साधणार आहोत. संवाद साधता आपण अनेकांशी देखील दिवसभराच्या लाईव्हमध्ये आपण चर्चा करणार आहोत. कारण हा विजयस्तंभ जो आहे हा फक्त स्तंभ नाही तर हा समता, न्याय, बंधुता याचं साक्ष देणारा हा प्रतीक आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. तुर्तास मी या ठिकाणी थोडा विराम घेतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TV, सिद्धार्थ नवमुद्दाय. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.